माझा पहिला बर्थडे मी एका वर्षाचा झालो आता बाळ लहानच आहे. आता बाळांनी ठरवलंच आहे मम्मीच्याच मांडीवर बसायचंय. मला गिफ्ट काय आणलं नाही तिने पाहिजे मोठी पाहिजे नाही मला बायको पाहिजे मला बायकोच पाहिजे. आपलं बर्थडे सेलिब्रेशन आहे ना ते आपल्या सगळ्या मित्रांसोबत होणार आहे. आता तुझे असो कोणाचे असो अब बाल तू फनीच करेगा. कसं वाटलं माझं गिफ्ट? तर हर्षद परत काहीतरी घेऊन आलेलं आहे. आता मोठी अंडर पॅन्ट आहे याच्यात. तर हर्षदनी ना माझ्यासाठी कविता लिहिलेली आहे. तर फायनली आता आरोही पण एक गिफ्ट घेऊन आलेली आहे. काय असेल गेस कर. नाही पहिलं आयडियाच आहे. तर आरोही आहे ना परत एक गिफ्ट घेऊन आलेली आहे. आता हे तर तू गेस कर. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आज आहे माझा बर्थडे आणि खूप जास्त भारी वाटतंय. मस्तपैकी मी या ठिकाणी उठलो पण आहे आणि आवरलं पण आहे. वरती मस्तपैकी असं मरून कलरचा शर्ट घातलेला आहे, खाली जीन्स घातलेली आहे आणि आता चला खाली जाऊ, सगळ्यांना भेटू, सगळ्यांचा आशीर्वाद घेऊ. तर गाईज आता मी आलोय खाली आणि आरोही या ठिकाणी ना आता काहीतरी माझ्यासाठी खायला बनवते. आरोही आज मेरा जन्मदिन आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू. काय गिफ्ट देणार आहे मला? तुझ्यासाठी मी काहीतरी ना छान खायला बनवते. ठीक आहे बनव. काय बनवणार आहे? काय बनव? काहीतरी छान म्हणली ना तू. आता तुला आवडेल ते सांग ना, मग मी ते बनवते. आता सध्या तर भूक नाहीये, म्हणजे आहे पण आणि नाही पण. काहीतरी टेस्टी बनव खायला. ठीक आहे. अमोल आज माझा बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. बघा मीच येऊन सांगतो की माझा बर्थडे नाही बरं का, याला आम्ही रात्री विश केलेलं आहे. मला त्यांनी नाईटलाच विश केलेलं आहे. आज दादाला मस्त लय मोठी पार्टी भेटणार ऋषी भाऊकडे. मला मोठे मोठे गिफ्ट द्या, मोठी मोठी पार्टी घ्या. मम्मी आज माझा बर्थडे, चांगला आशीर्वाद दे मला. हॅपी बर्थडे. थँक्यू. काय गिफ्ट देणार मला? गिफ्ट मीच तुझ्यासाठी गिफ्ट आहे बाबा. उलट मी गिफ्ट आलोय ना तुला. नवीन घरात माझा पहिला बर्थडे तर खूप जास्त भारी वाटतंय आणि यांनी माझं आत्ताच नाव ठेवलेलं आहे. त्या अनुषंगाने मी तर खूपच लहान आहे. माझा पहिलाच बर्थडे हा, म्हणजे या बाळाचा पहिला बर्थडे. मी एका वर्षाचा झालो आता. केक कापताना रडू नको हा बाळा. नाही रडेल, नाही त्रास रडेल. नको देऊ आज. असे मोठे मोठे गिफ्ट जर मला समोर दिसले तर नाही रडणार मी. गिफ्टच पाहिजे का तुला? हो पाहिजे मला गिफ्ट. बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. बर्थडे छान आहे. गिफ्ट 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 काय? नाही गिफ्टच पाहिजे. लहान आहे ना मी, मला गिफ्टच पाहिजे. बरं ठीक आहे, मी तुझ्यासाठी पेन्सिल पेन आणेल. ओके. पेन्सिल पण आता एवढं महागाची सांगाल नाही. जगातली सगळ्यात महाग पेन्सिल. मी जे आणल ते गिफ्ट असतं. जे आपण आपल्या मनाने देतो ते गिफ्ट असतं. तू सांगशील असं कसं? हा पण मी मॅच्युअर्ड नाही ना, मी लहान आहे ना आता. त्या अनुषंगाने तर मी डिमांडच करेल ना काही पण. बर ठीक आहे, ठीक तसंच गिफ्ट पाहिजे आहे. मला. कंपास आणून देते, अजून काय बॅग आणून देते, वॉटर बॉटल आणून देते. नाही हा? ते ठीक नको आहे. मला. मग मी तू छोटा मला ना. खेळायला पाहिजे फक्त. मग ठीक आहे, तुला खेळायला रिमोट कंट्रोलच्या गाड्या आणून दे 4-5. चढताच. एवढं पण नाही लाड आहे या बाळाचे लगे. भामटी मला म्हणे तुझा बर्थडे तर काहीतरी स्पेशल खाऊ घालते म्हणे. आणि हे काय भेंडीची भाजी आणि वांग्याची भाजी. अरे भेंडीची भाजी तुला आवडते ना? हा पण मग मी रोज भेंडीची भाजीच खातो ना. काहीतरी स्पेशल करणार होती ना तू आज. आवडतच नाही. बट ठीक आहे, तुझी मेथी करू का? हा मेथी कर, मस्त पैकी फ्राय कर. फ्राय नाही, पातळ भाजी करते हा ठीक आहे लगेच कर. पण मग अगं खरंच ना मला वेगळं काहीतरी खायचं. मेथीची भाजीच खायची. मेथीच्या भाजीचं ज्यूस करून देते मी तुला. वेगळंच खायचं. हा ठीक आहे ठीक आहे दे. कारला आणि मेथीचं हा ज्यूस चालतं. कारला आणि मेथीचं ज्यूस लगेच करून दे पण मग. लगेच. हा लगेच कर. तर काही आता आहे ना आपले मंगेश भाऊ पण आले, जयराम भाऊ आले, अमोल भाऊ आले. आता आहे ना आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. भाऊच्या मागे संध्याकाळी गडबड राहते म्हणून भाऊ आता दुपारी येऊन चालले. संध्या आता एवढी गडबड चालू आहे, सध्या काही विषयच नाही. हॉटेलला जोरदार चालू आहे वाटतं. संध्याकाळी येणार. येणार आहे का? संध्याकाळी मी येणार. अरे वा. 100% मी कोशिश करणार येणार. कोशिश करणार म्हणे. कोणी इतकं भारी नाव टाकलं ऋषी भैया. एकदम असं मोठं मोठं हायलाइट केलंय मला. आपल्याच घरातलं उचलून मला यादू की चादर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. तर आता आहे ना आम्ही मस्तपैकी बर्थडे पण सेलिब्रेट केलेला आहे आणि आता आहे ना सगळेच जण केक खात आहेत. आरुईने मस्तपैकी प्लेट आणलेला आहे आणि प्लेट मध्ये सगळ्यांना केक देते. टेस्टी बरं का पण केक. केक एक नंबर भाऊ. आता आहे ना आमच्या लाडक्या वहिनीचा फोन आलेला आहे. वहिनी मला बर्थडे विश करायला तुम्ही इकडे यायला पाहिजे होतं. काय करणार ड्युट्यांवर नाही येता येत ना. आता कन्नडच्या ओपनिंगला या. पण जाऊ दे ऋषी भाऊ, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू वहिनी भाऊ. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, बाप रे बाप, युट्यूब, इतके मेसेज येत आहे, मेल येत आहे, कॉल येत आहे.
खूप साऱ्या जणांना बर्थडेच्या शुभेच्छा द्यायच्या आहे, बट मी प्रत्येकाला रिप्लाय करू शकत नाही, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. बट तुम्ही जे शुभेच्छा दिल्या आहे असाच आशीर्वाद प्रेम कायम माझ्या पाठीशी ठेवा. आणि आज बर्थडे, आज मी 26 वर्षाचा कंप्लीट झालेलो आहे आणि खूप छान वाटतंय. ह्या नवीन जर्नीमध्ये तुम्ही सगळे माझ्या सोबत आहे आणि नवीन घरात बर्थडे होतोय, त्याच्यामुळे सांगितलं तुम्हाला मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे. मी आता एक थोडीशी झोप पण घेतली या ठिकाणी, आता खाली जातो. आणि झोप घ्यायचं रिझन असं होतं की माझं डोकं आहे ना कालपासून इतकं दुखतंय माहिती का, रिझनच कळत नाही का बरं दुखतंय. आता खाली जातो आणि खाली ना आमचा रुद्रांश पण आलेला आहे आणि तो इतका रडतोय माहिती का, त्याचा सगळा वरती आवाज येतोय. रुद्रांश किती रडतोय रे, का बरं रडतोय, काय झालं, काय आलं ऋतू, काय आलं त्याला, का बरं रडतोय ते. चल आपण स्कूबी सोबत खेळू चल. आम्ही सगळे वरती बसलोय आणि बच्चे पार्टी ना सगळी खाली गेलेली आहे. तर आमची कल्याणी इतकी भारी डान्स करत होती माहिती का, आता थांबली, नागिन डान्स करत होती आणि आम्ही कॅमेऱ्यात बघतोय, तिला माहितीच नाहीये. पार्किंग मध्ये ना आमची कल्याणी इतका भारी डान्स करत होती. कल्याणी एकदा डान्स करून दाखव, नागिन डान्स एकदा कर ना. आणि तू का बरं मारत होता त्या उशीला आणि गायत्रीला. थँक्यू 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 थँक्यू. हाव यू नो माझा बर्थडे आज. कस काय कोण काय काय रोल करत होतो. ए चला मी सांगाल ती ऍक्टिंग करायची प्रत्येकाने. इथे आहे ना बच्चे कंपनीच्या आम्ही 2 टीम केलेल्या आहे, एक आहे कल्याणीची टीम आणि एक आहे हर्षदची टीम. चला रेडी. हा हर्षदच्या टीमला पहिले टास्क भेटणार आहे. हा हर्ष तुमच्या टीमला चॅलेंज आहे गाणं म्हणायचं. आता कोण म्हणणार आहे. गुलाबी साडी कोणतं, तुला कोणतं गाणं येतं म्हणा. अभ्यास नाही करता मैं बाहर, दिवसभर सोसायटी में फिरता मैं बाहर. विशूचा मित्र आहे तो. चला हर्षदच्या टीमला 1 पॉइंट. आता तुमच्या टीमने गाणं म्हणा. हा म्हण. असं ना करणारे मोटिवेशन देणार आहे. तर आमच्या घरी ना सगळे बच्चे कंपनी आली आहे आणि आज माझा बर्थडे आहे ना, तर ते डान्स करून दाखवणार आहे. होणार आहे. पहिले ना आमची आरू डान्स करणार आहे. कुठलं गाणं आहे पिल्लू. नाखवा का, ठीक आहे. टाळ्या वाजवा रे, टाळ्या वाजवा, मोटिवेशन द्या. लय भारी डान्स करते. किती भारी करते ना. आमच्या आरूनी ना एकदम भारी डान्स केलेला आहे. आरूसाठी परत एकदा टाळ्या रे. तर सगळी ना बच्चे कंपनी पण गेलेली आहे, सगळ्यांना मी कॅडबरी पण दिली, एकदम खुश होऊन गेले. आणि आरू आज काय करते बर्थडे स्पेशल. पावभाजी. बघ तुझ्या बर्थडे साठी किती मोठी पावभाजी बनवली मी. मग सगळी मीच खाणार आहे काय ती. हा निमित्ताला करते मी, अरे खातो तो बापरे. चटाक भर. अरे भाऊया, तू सांगणार नाही का माझ्या बर्थडेची पार्टी आहे. तर आता ना म्हणू भुनी मस्तपैकी केक आणलेला आहे मॉन्जेनिसचा. आरूचा तिकडा ब्लॉग चालू आहे आणि इकडे माझा ब्लॉग चालू आहे. लेट्स हॅव केक. एकदम सुंदर केक आणलेला, एकदम भारी वाटत. ए यार तुम बसा ना. डबल एकदा मग वाटतं. नाही आता नाही. थांबा. दांगोडा नका करू, थांबा. मला टीव्ही ते रिमोट दे. हे मॉन्जेनिस वाल्यांचं भारी, माचीस पण तेच देते, मेणबत्ती तेच देते, पैसे पण त्यांनीच दिले तर बरं होईल. खाऊ घाल. मला ना चॉकलेटचा केक खायचा होता. मी तुला सकाळीच म्हटलं होतं ना मला चॉकलेटचा केक खायचा. यांनी वेगळा केक आणलेला आहे. हो ना. माझ्या फोटो घे ना, मी खवळतो. ते मेणबत्तीचं इकडं बघ. क्या हुआ ऐसा क्यों रो रही है तू. शांत बस. बोलू नको तुला. का बरं नाही बोलायचं. बोलू नको तुला. लाजते का बरं पण. अरे तिचं लाजायचं तरी जाऊन सांगू का कल्याणी ब्लॉग मध्ये सांगू.
नाही रे नाही सांगणार बघ हे सांगा म्हणताय तरी पण मी नाही सांगणार. जा रे बच्चे कंपनी केक खाव इकडून बस मागे. आणि चिकट करू नका. हातच व्हायला इकडे या. आरोही ज्या दिवशी बर्थडे असतो त्या दिवशी असं केक खा वाटत नाही बट नेक्स्ट डे कसं केक खा वाटतं ना. हा कधी कधी ना अशी क्रेविंग होती मस्त खूप सारा केक खायची. त्याच्यामुळे मला आहे ना थोडा केक ठेवूनच दे कारण मला आता खा वाटणार नाही बट नंतर आहे ना केक खा वाटेल. उद्या मागशील तू केक तर तू त्याच्यापेक्षा राहू दे. हा रात्री 12 नंतर. नाही अगं ताई तुला माहिती का दूध टाकून इतका भारी लागतो ना केक मी नेहमी खातो बरोबर आहे ना. यस. तर आता आहे ना बाकीच्यांना भूक लागली होती मला तर इतक्या लवकर काही भूक नव्हती तरी पण मला बळजबरी बसून दिलेलं आहे. आज आहे आमच्याकडे पावभाजी मस्तपैकी पाव आहे आणि मस्तपैकी कांदा पण घेतलेला आहे. आता मस्तपैकी त्याच्यावर मीठ टाकू आणि खाऊन घेऊ. मी पावभाजी पण खातोय आणि व्लॉग पण बघतोय. बच्चे कंपनी पण एन्जॉय करते पावभाजी. चांगली आली का रे. अरे चांगली नाही झाली वाटतं एनर्जीच नाही पोऱ्यामध्ये. कल्लीलाच आवडली फक्त बाकी कोणाची तोंडात एक शब्द नाही घेत नाहीये. खूप छान झाली. मधी हा तिकट झाली तिला. तर मी दादासाठी गिफ्ट आणलेलं आहे. काय आणलं असं दादाने गेस करायला पाहिजे. मला हिंट दे. तुमच्या फेवरेट गोष्ट आहे. चॉकलेट आहे. हा फेवरेट गोष्ट माझी फेवरेट तर मल्टिपल गोष्टी आहे. काय काय नाही ते नसेल. वॉच आहे का परफ्यूम नाही मग फेवरेट गोष्ट काय हिंट दे ना. खायची आहे. खायची का हा. काजू कतली. हा हे भारी गिफ्ट राव. मग हे जर तू खायचं म्हणला तर पहिलेच सांगितलं असतं. तुम्ही काय म्हणे हे सुपर गिफ्ट आहे का खरंच लिटरली हे सुपर गिफ्ट आहे. हे बाकीचे गिफ्ट पण पिके माहिती का गिफ्ट पुढं. आणि आता काजू कतली मला दिली नाही सगळे गरीब माग लागलेलं. हे देखो काजू कतली ऐसी रहती है देख लो फोटो देख लो इसमें खाली खाने की नाही. पोट भरलं. हा बस नको बोट ठेवूनच देतो मी नंतर काही. आता सगळे ना संपून जाईल ती. आता आहे ना हळूहळू सगळेच आपले मेंबर यायला लागलेले. या ठिकाणी प्रीतम भाऊ आले निवृत्ती भाऊ यश अमोल तर आपला घरचाच आहे. मयूर तू बर्थडे विश नाही केलं भाऊ मला. कसं केलं. कशाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ. काय गिफ्ट आणलं मला. गिफ्ट का ते पाहून काय काय घ्या घ्या तू समजू ना फोन. तुम्ही घ्या. हा ठीक आहे मागू नको आता. आमचा ओम पण आलेला आहे. ओम स्वागत आहे. ऋषीदादाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. किती शुभेच्छा रे. हार्दिक लय मोठा एवढे मोठा गॅप होता आता तो भरला लय दिवसा. आशिष भाई यू आर सो लेट. मला वाटलं तुम्ही दोघं सकाळीच असाल. हा का ठीक आहे. आमचं पण लेटच असतं बर्थडे सेलिब्रेशन. सगळे आता हळूहळू मग उशीर होतो 11-12 दुसऱ्या दिवशीच करता ऑलमोस्ट बर्थडे सेलिब्रेशन. ए अरे जेवण करा ना पावभाजी खा ना. हर्षद एक प्लेट आण ना. आशिष भाई बैठ एक दो घास खाले. हा एक दो घास आईची आपली पांगडी हिंदी. आणि आमचे निशी भाऊ पण आले. भाऊ कसे तुम्ही तर काही भेटायला येतच नाही आणि करंट मारताय भाऊ तुम्ही. शॉक बसला की नाही. तर काही या ठिकाणी ना मी आता आउटफिट चेंज केलेले आणि फायनली बर्थडे सेलिब्रेशन साठी रेडी झालेलो आहे. हळूहळू आपले सगळेच मेंबर सगळे सह्याद्री मेंबर यायला लागलेले आहे घरी आणि आता एक्साइटमेंट अजूनच जास्त वाढत चाललेली आहे. आता ना पहिले आम्ही आशिषने त्यांनी जो केक आणलेला आहे ना तो केक कट करतोय कारण भरपूर सारे केक आलेले. तर आपण आहे ना आता सगळे केक पण कट करू. ते चांगला बरं का. हँडसम दिसला पाहिजे तुझ भाऊ. सरक बीज नाही मम्मी चष्मालाच लावतीये. ब्लॉग यायचे सिनेमॅटिक नाही काढायचे आपली. हे काय आंधळी का? मम्मी सोनं कुठं लावतीये तू. माझं सोनं समोर व्हिडिओ क्लिप काढा त्याच्यामध्ये. Happy birthday to you. Happy birthday dear Lucy. Happy birthday to you. To you. Happy birthday. आणि माझं नामकरण अरे बाचरे. Happy birthday. अरे किती खुश होतीये. ते छोट्या लेकरू नसते का त्याला केक खायचा असतो. Happy birthday. म्हणजे बस सगळं तुला सविस्तर सांगणं पडेल. म्हणजे 8 दिवस झाले माझं 12 झालंय नाव ठेवलेलं ऑनेस्टली. त्या अनुषंगाने मी आता 1 वर्षाचा आहे.
तर माझा पहिला बर्थडे आहे. मग मी रडायला पाहिजे होतं राव. ए, झोप बीप झालेली आता बाळाची, आता बाळाचं रडलं नाही पाहिजे. पण बाळाला मध्ये मुतायला लागलं तर पॅम्पर्स घातलं. माईक लावलेलं आहे मी इथं. आणि आशिषकडे एक फोन आहे ना, त्याचं बॅक कवर बघा कसं आहे. म्हणजे त्यांनी हा फोन जो घेतलेला आहे ना, दुसऱ्याचे फोन फक्त चोरण्यासाठी त्यांनी एक कवर लावलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हा फोन इथं ठेवलेला आता, आणि त्याला जर फोन चोरायचा तर मग तो काय करतो, असं जातो. मग काय चालली आहे, त्याचा फोन ठेवतो. मग समोरच्याला काय वाटतं की आपला फोन ठेवला, चुपचाप आपलाच फोन उचला आणि चाललं जायचं. चिटकून जात त्याला दुसरा फोन. अच्छा, हा फोन आपलेला आहे, पहिले त्या फोनला हे कवर होतं. उद्या पण दोघं भाऊ चांगला बिझनेस करू. आमच्या ग्रुप मधले ना राहिलेले मेंबर पण आता या ठिकाणी आलेले. आशिषचं या ठिकाणी आगमन झालंय. टाळ्या. करमलं का रे, आम्हाला सोडून करमलं का जामनेरला? आठवण येते ना निवृत्तीची जास्त आठवण येते. याची जास्त आठवण येत असणार आहे. या दोघांची एवढी परफेक्ट जोडी माहिती का, याला तर करमलंच नसल. तुला तरी कस्टमर मध्ये तू बिझी झाला असेल बऱ्यापैकी, पण याला रोज तुझी आठवण येत होती. रोज मिस यू डार्लिंग, मिस यू बेबी, रोज स्टेटस होते. रोज स्टेटस स्टोरी. 8 जण पण आलेले. हे बघा, सिल्लोडच्या 8 जण. राईट भाऊ, कशासाठी आल तू? बर्थडे. कोणाच बर्थडे? थँक्यू. थँक्यू, धन्यवाद भाऊ. भाऊनी जे शर्ट घेतलेलं आहे काही जे ढापलेलं आहे सुमडीत ढापलेलं आहे. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. महत्वाचे माणूस आले आमचे मामा स्वागत आहे. मग आमचे कन्नडवर लवकरच शिफ्ट होणारे सोन्या भाऊ, आपले एडिटर सार्थक भाऊ. आता घरात इतकी चिव 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 चालू झाली माहिती घ्या बघा, सगळा गोंधळ चालू झाले. आणि आता आपला आशिष भाई चाललेला आहे परत. कधी चलो बाय, तू जेव्हा बोलशील तेव्हा लवकरच काहीतरी शूट प्लॅन करू आपण. उद्या Yes. परवा तेरवाच करून टाकू. माझ्याकडे एक पार्ट लिहिलेला आहे भावा, त्याच्यात मला तुझी गरज लागणार आहे, सो नक्की ये. आणि रोहित आहे ना, आल्याला पहिले विचारतो खायला काय पार्टी पाहिजे तुला इकडे. तुझ्या बड्डीची कोणत्या हॉटेलला झाली होती? त्याच हॉटेलला पार्टी आहे. कुठे झाली होती? ताजला का? हा, मग ताजलाच आहे ना आपली. मला फोन करून म्हणा काही जेवायचं नियोजन. 50 पाव ठेवले रोहित साठी, 50 पाव. बाळाचा आहे ना पहिलाच बर्थडे, आणि पहिल्याच बर्थडेला बघा सगळे बाळाचे मित्र आलेले. आताच नामकरण नाही केलं का तुमचं? मग पहिलाच बर्थडे मी तेच सांगतोय ना, पहिल्याच बर्थडेला माझे सगळे मित्र आलेले. अर्धे याच्यातले बोबडे बोलते, काही बोलत पण नाही. जयराम भाऊ बोबडे बोलून दाखवा बरं का. हे पा भाऊ, मी बर्थडेचा केक त्यालाच देणार आहे ज्यांनी पार्ले पुढे आणलेलं आहे. कोणी आणला सोन्या? वय घरी. मम्मी याला चॉकलेट द्यायचं नाही, वय घरी. नाही भाऊ, मी लहान आहे, येडा नाहीये. मला ते नाही, पार्ले पुढा पाहिजे. तर या ठिकाणी आता हा केक कोणी आणलेला आहे? ओम भाऊनी आणलेला आहे का? हा का? भाऊ 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 नाव आहे. वा 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 वा. आता एवढा केक तर आमचा रोहितच खाणार आहे. बाकीचे केक पण आणू का सगळे? वा ना. सेम झाला असता. तर आता हा आपला घरचा केक आहे. आम्ही हा सेम काय काय आधी केक तर कापा. ते पोरांचं म्हणणं आहे पहिले गिफ्ट ओपन नंतर केलं असतं ना. फ्रॉम निवृत्ती काही तोंडा बिंडावर उडणार तर नाही ना. तर हे जे गिफ्ट आहे ना, हे आपल्या निवृत्तीने आणलेलं आहे. उसका चेहरा 1 मिनिट बताओ. हे पण नंतर केलं नाही जमणार का? काय आणलं रे बायाचे पाय? चप्पल आली का रे? तोंड मागे. नाही काही उडायचं नाही काही. हाय हाय करा ना. हेच आहे का? पार्ले पुढे हेच आहे का? मग एवढा मोठा बॉक्स काय घातला तू? भेटला नाही म्हणून मोठा. याच्यात काय बुटाचा दिसतो तो. मी सांगतो याच्यात काय बाबा. काय रे याच्यात? बस आहे बस बस बस
डीजे डीजे छोटीशी गाडी आहे. अरे ते हे दे बोलेरो बोलेरो गाडी आहे. अरे बरं ठीक आहे ना, थांबा मला अनबॉक्स करू द्या. टिप्पर आहे बा. हा मालासाठीच गाडी आणली त्यांनी. अशीच तर माल भरावं दे त्यात. असे जर गिफ्ट आले तर खरंच वाटेल मला मी लहान आहे. हा चालते मी भाऊ. बस माग ओढले की पुढे पळते आता. गाडी एकदम भारी आहे. होय, पण हे वर नाही होत रे भाऊ, मी माल कसा उतरायचा. नाही आता ती पावड्यान टाकायची वाळू, पण गाडी अतिशय भारी आहे. निवृत्ती भाऊ आवडलं गिफ्ट, हे खरंच भारी आहे. आणि याची जागा मी माझ्या थारच्या बाजूलाच करतो वरती. आपण नंतर अनबॉक्स करू ना. चला आता ही गाडी ठेवतो, म्हणजे मी रडत नाही. आता मी रडणार नाही ना, आता ती गाडी पाहून मी केक कट करून घेईल. बाकीचे पण केक आणायचे असते. तर आता ना आम्ही पहिले ना फॅमिलीचं सेलिब्रेशन करून घेतोय, त्याच्यानंतर आपण मित्रांचं सेलिब्रेशन करू. हर्षद तू एक काम कर, मेरे ऊपर चढ जा इधर. तिकडून आण तुम्ही. लास्ट इयर पण सेम कॅन्डल होत्या. बघा भाऊ, माझाच बर्थडे मिस पेटू राहिलो. नको रे, तू नको म्हणू, मग मला लय दुखन. तुझा आवाज कसा होईल शिवा. चलो रेडी रेडी का? हा लाव ना, लाव ना. Happy birthday to you. Happy birthday dear Roshi. Happy birthday to you. हो ना, मला उचलून घ्या ना. नाही मला ते खायचं, ते गुलाबजामुन. बाळच नखरेचं आहे. हा नाही, त्याला ते काय लागलं ते शिये. लय नखरेचं आहे बाळ. राहिलं मग त्यावर पटकन. हे घेतलं दुसरं बाळ. फोटो क्लिक करू एक. आता बाळ लहानच आहे, आता बाळांनी ठरवलंच आहे मम्मीच्याच मांडीवर बसायचंय. अगं बाळ स्टायलिश रडतं जरा. बाळाला तू जज नाही करू शकत कसं रडायचं. काय बाळ असंच रडत. मम्मी मला गिफ्ट काय आणलं? नाही ती नाही पाहिजे, मोठी पाहिजे. नाही मला बायको पाहिजे. मला बायकोच पाहिजे. नाही मला बायको पाहिजे. मम्मी म्हणते बापाला नाही म्हणे बायको आज. मग तू मम्मी कुठून आलो? मी कुठून आलो? पप्पा मला तुमची पॅन्टच काढलं. मला बायको पाहिजे. मला बायको, मला ते माहित नाही, मला बायको पाहिजे. मामाची चड्डीच घेतो काढून आता. मामा मला बायतो पाहिजे. बायतो नाही, एखादी नाही, मला 4-5 पाहिजे. मग एक जण मी शीद होईल, एक कपडे प्रेस करून, एक कपडे घालून देईल, एक स्वयंपाक करून, एक आंघोळ करून देईल. 5 बायका पाहिजे मला. सगळ्या आणू बाळा. हा, तुमच्या 2 मैत्रिणी बी पाहिजे मला. ओम पाठवशील मला. आता जे आपलं बर्थडे सेलिब्रेशन आहे ना, ते आपल्या सगळ्या मित्रांसोबत होणार आहे. आमच्या प्रीतम भाऊनी शाल पण आणलेली आहे. अरे चालू आहे ना इथं, तू घेणार आहे व्लॉग, घे ना. धन्यवाद प्रीतम शेठ. प्रीतम भाऊनेच आणलेलं आहे. थँक्यू. पदरात नाही हो, परत घ्या म्हणला. सगळे सेम केक आले ना, तर आमचे जयराम भाऊ काय म्हणते माहिती का, आपण त्याला एकावर एक ठेवू म्हणे आणि 3 तळ तयार करू म्हणे. चला केक कट करून घेऊ आपण. 3 तळ नको. कोणता केक कट करू? डॉलर आले पैसेच गोळा करतो. पैसेच गोळा करून घेतो. बस माझ्या खेळाच्या होऊन गेला आता. पैसे हे जरा भोगडं बा केवढं मोठे.
तिच्यात बोल राहिले काय मम्मीलाच नाव सांगन. म्हणा अजून म्हणा. ना मस्तपैकी बर्थडे पण सेलिब्रेट झालेला आहे. आता आपण सगळ्यांसोबत आहे ना फोटो क्लिक करूया. 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing. आता हे जे गिफ्ट आहे ना हे आमच्या निवृत्ती भोने आणलेलं आहे. आता याच्यात गाडी आहे का? गाडी नाही ना? घोडा आहे. एक नंबर वा लदी वा लय भारी गिफ्ट भाव एक नंबर. काढून काढून दिलं निघते का? हे बघितलं का? एक नंबर. लाईट पण लागतंय एक नंबर भाव. तर आता ना हर्षदने गिफ्ट आणलेलं आहे. काय हर्षद त्याच्यात? गेस कर. फ्रॉम सह्याद्री फॅमिली. काय याच्यात? पकड एक मिनिट माईक. गेस कर. नाही पडू नको. गेस कर. आता मला काय वॉलेट असेल. अनबॉक्स कर. वॉलेटच आहे म्हणजे. अरे यार ओळखून घेतो. आता पॅकिंग वरनच कळलं मला. अरे पण त्या वॉलेट मध्ये ठेवायला पैसे पण तर द्यायला पाहिजे ना तू. पैसे आहे. टीव्ही माझी नवीन वाली. नवीन अंडरवेअर माझी. नाही आता मीच घालणार तिला. आता तुझे असो कोणाचे असो अब बाल तू फनीच करेगा. बस डन. फॅशन आहे. सुपरमॅन फॅशन आहे. कसं वाटलं माझं गिफ्ट? नाही पण तुझी अंडरवेअर गेली. जाऊ दे आता. गेली तर गेली. कशी वाटती? भारी आहे ना? हर्षदनी माझ्यासाठी अंडरवेअर गिफ्ट आणली होती आणि मी ती घालून पण घेतली. आता मलाच राहू दे. राहू दे. आता ना आमच्या यश भाऊनी गिफ्ट आणलेलं आहे. जास्त करा. नाही भाऊ तुम्ही मौल्यवान आहे माहिती का? गाडीच आहे याच्यात पण. नाही मग भारी तुमच्यासाठी वापरशाल तुम्ही ते. हा वापरशाल म्हणलं. थांबा रे काय नाही. अरे बाप बटन दाबलं की चेंज होता. भारी है बा डोरेमॉन. आता आप कुछ बचपन वाली फीलिंग आई है. देखो फेस चेंज होतो. तुला माहिती का तुझं सगळ्यात मोठं गिफ्ट कोणतं आहे? हा मी. तुला एवढं छान भाऊ भेटलेला आहे. सगळ्यात मोठं आहे हे गिफ्ट आहे. डोंगन धुणे पण तू कोण धुणे म्हणशील. पण मी प्रो आहे ना. माझ्याकडून तुमच्यासाठी गिफ्ट आहे. काय असं नाही याच्यात का? ते आताच भरलं तुम्ही पुण्या. नाही असं काय म्हणते. अरे बाप गळ्यातली चैन आहे. आणि हे कृष्ण भगवान आहे. हे जे का हे आपल्या अरे हा हे जे का हे गळ्यात घाला हे माझ्याकडून आहे. आणि हे जे का हे आरवी ज्वेलरी वाले नाही का त्यांनी हे स्पेशल पाठवलंय. अच्छा ते म्हणे याच्यात टाका म्हणले का? हा त्याच्यात टाका. हे मी घेतलं मग त्याच्यात ते टाकून दिलं त्यांनी. ते त्यांच्याकडून. हा का? एक मिनिट आपण गळ्यात घालून घेऊ. बरं झालं गळ्यातलं आहे ना माझं तुटलं पण होतं ते. ते आपल्या दोघाला दोन घेतलं मग. एक मला घेतली तुम्हाला घेतली. हा का? पण मला ती पाहिजे भाऊ. ठीक आहे ना. नाही बरी बारीकच छान वाटते मला. तर हर्षद परत काहीतरी घेऊन आलेलं आहे. आता मोठे अंडर पॅन्ट आहे याच्यात. नाही, आता तू गेस कर परत. नाही मला अनबॉक्स करायचंय. नाही हिंट दे. हिंट नाही देऊ शकत. मी हिंट दिले तर तुला लगेच समजून जाईल. नाही हिंट तर दे. पहिला अक्षर सांग. जी. जी जबरा अंडरपॅन्ट. एस जी फॉर झबरा का झेड फॉर झबरा? झेड फॉर झबरा. एस जी दोन्ही पण होतं. जाऊ दे तू अनबॉक्स होतं डायरेक्ट.
ऑर्गनायझर आहे. हा सनग्लासेस ऑर्गनायझर. अरे वा, हे कुठून आणलं? चाले वा मरी. अरे वा, हे अमोल दादा पार्टनर असेल तुला याच्यात. नाही मी एकटाच आहे. आणि हे कुठून ऑर्डर केलं? ते आता आहे ते कसं काय सांगू मी. तर हे जे ना हे सनग्लास ऑर्गनायझर आहे. बरं झालं, मला याची गरज पण होती. तुम्हाला मागं म्हटलं होतं त्यामुळेच मी ऑर्डर केलं. मी कधी म्हटलं तुला तू आणून दे? आणून नाही, तुम्हाला घ्यायचंय असं म्हटलं नव्हतं. अच्छा, म्हणजे तू नीड फुलफिल केली. येस. नमस्ते. मग आता पुढच्या बड्डेला हर्षदनी ना माझ्यासाठी कविता लिहिलेली आहे. मीच वाचू का? नाही मी वाचते. हा ठीक आहे. ही कविता माझ्या दादासाठी. वाढो तुझी मोठी कीर्ती, भाऊ तुझा मोठा मान, तुझ्या प्रगतीचा वाटे आम्हा किती अभिमान, तुझे कष्ट अपार त्याची देवालाही जाण, आहे छाया तुझ्यावरी भक्त प्रल्हाद समान, बोल गेवढा जरी तरी मन निर्मळ, लहान थोरा माया देतो तू आहेस प्रेम, तुला मिळो सुख शांती, तुला मिळो खूप गती, उभा महाराष्ट्र आहे बघ तुझ्या सोबती. हॅपी बर्थडे दादा, आय लव्ह यू. थँक्यू. पण मला असं वाटतंय काही काही बोल याच्यातले जे ते तुझे नाही आहेत. नाही ते मी थोडे गुगलवरून छापले. पण तरी पण छान आहे, छान आहे, खरंच छान लिहिलेली. हे बघा, हे सगळ्यात भारी गिफ्ट आहे. यस. तर फायनली आता आरोही पण एक गिफ्ट घेऊन आलेली आहे. काय असेल गेस कर. नाही, पहिलं आयडिया तर ते आपलं मीन्स युजफुलच गोष्ट आहे आणि आपल्याला घ्यायचं पण होतं मागं ते. गोप्रो आहे. अरे बापरे, एवढी मोठी. एवढं मोठं नाहीये रे. मग काय तू बहुत दूर पोहोच गया, थोडा पास आओ. मग काय आहे सर आपल्याला? हा मागं म्हटलं होतास तुम्हाला. कॅमेरा तर आहे ना. काय बट एनी आयडिया? काय असेल? हो, घरा रिलेटेड आहे का? हा पण घरामध्ये यूज करू शकतो. पण ते आपल्या दोघांचं पण म्हणजे आवडीचं होतं की आपल्याला घ्यायचंच होतं ते. रूम फ्रेशनर. तुम बहुत नीचे आ गए, तुम बहुत नीचे आ गए. मिडल में जा दे करो पण तरी पण सांग ना. काय सांगू शकतो का? बरं ठीक आहे, मी तुला आहे ना, थांबा ती हिंट देती. मी तुला सांग. मी तुला एक्सप्लेन करते. आपण ते घरात यूज करू शकतो अँड आपल्याला ते घ्यायची पण होती गोष्ट. मी तुला मागं बोलली पण होती यार आपण ना फक्त हे घेऊ, आपल्या वरच्या रूम मध्ये कामा येईल ही आपल्याला गोष्ट. दात घासायचं ब्रश. वरच्या रूम मध्ये कामा येणार आहे का ती गोष्ट? काय इको डॉट आहे का? अलेक्सा आहे का? अलेक्सा आहे. कुठून घेतली अलेक्सा? बघ ना तू. अरे वा, अलेक्सा आहे का? यस. अरे वा, अरे वा, अमेझॉनची इको डॉट अलेक्सा आहे. हे भारी. अरे अनबॉक्स पण नाही का ते? ते अनबॉक्स पण नाही, आपल्याला अजून अनबॉक्स करायचंय, त्याला ऑन करायचंय. ते तुझ्याच हातून करू कारण की आम्हाला येत नव्हतं म्हणून. वा 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 वा, भारी आहे. त्याला त्या ऍप वरून कनेक्ट करावं हा, लागणार. त्याची ना पूर्ण सेटिंग करावं लागेल त्या अलेक्साची. आता मस्त त्याला सांगितलं की मस्तपैकी ते गाणे लावत जाईल. आपल्या घराला पण कनेक्ट होईल ते. हा आपले फॅन पण त्यावर फॅन ऑपरेट पण, होणार. एसी पण, फ्रीज पण, सर्व सर्व याच्यावर ऑपरेट होईल आता. हर्षदचं हा, तुझं नाव पण घेईल ना? याची आयडिया नव्हती ना. नाही, बिलकुल नाही. हे कसं काय guess करणार मी? फेल होऊन जातो माझा प्लॅन. प्रत्येक वेळेस फेल होतो. एका वेळेस आशिषने फेल केला होता, पूर्ण प्लॅन फेल केला होता. फोन मध्ये फोटो होते, मला ते दिसून गेले होते. वॉच घेतली म्हणून. फोटो ठेवलेले होते. तर हे जे आपल्याला क्यूट गिफ्ट आलेले आहे ना, हे आता ठेवू आपण. हा, नाही ही ट्रक आहे ना, ही इथं ठेवू आपण. आणि हे मी याला खेळत जाईल, याला सोबतच घेऊ. आणि आता फायनली ही गाडी लावायची वेळ आलेली आहे. तिचे ना दरवाजे ओपन करू आपण. मागचं पण करा. अरे मॅच झाली ती इथं. मागचं कसं ओपन होतं? हे सेकंड वाला. हे बटन दाबून दे. नाही होता. ही मागचीच होती. हा, खाली पडन दे. नाही डिपेंड कडक. आता एकदम भारी वाटते. फुल झालंय ते सगळं, फुल झालेलं आहे. वरची गाडी दिसत नाही दादा. आणि हर्षदनी जे आणलंय ना, हे याच्यात पण आपण आता चष्मे वगैरे ठेवून देऊ. काय करतो याला आहे ना, मी नंतरच ऑर्गनाइज करतो. आता मी
ऑर्गनायझर मागवणार होतो पण तुझ्याकडे ऑलरेडी 2 आहे ते. माझ्याकडे 2 आहे वॉच ऑर्गनायझर. आपल्याकडे आहे ना असं वॉच ऑर्गनायझर पण आहे, याचीच कमी होती फक्त आता. आणि हर्षद काहीतरी सिक्रेट सांगतोय, काय रे? मी अंडरपॅन्ट आहे का ती शाळेत नेलती कशासाठी? गिफ्ट पॅक करण्यासाठी शाळेत. बरं झालं त्याच दिवशी ते बॅग चेकिंग नाही झाली, नाही तर मग तुम्ही बोलले असते मला सगळे अंडरपॅन्ट नेतात शाळेत. आणि तुझी मॅडम बघून शॉक झाली असते ना, अरे तू चड्डी क्यों लेके आ रहा स्कूल में? दारू आहे ना परत एक गिफ्ट घेऊन आलेली आहे. आता हे तर तू गेस कर. हिंट दे ना मग. प्रत्येकाची आता गिफ्ट एवढे मोठे असतं कसं गेस करू शकतो मी? शामिल कोण कोण आहे सांग, मग मी त्यांच्या ब्रेन नुसार सांगू शकतो. ते डोकं तर माझंच होतं पण माझ्या ह्याच्यात हा Partner म्हणजे आहे का? पार्टनर होता. अमोलचं डोकं कुठं चाललं? नाही त्याचं डोकं चाललेलंच नाहीये. त्याचं डोकं चाललेलंच नाहीये. तो फक्त पार्टनर होता, मला एकदम स्पेशल पार्टनर होता. बिनडोके सोबत होते. बरं चला हिंट द्या. हिंट बरं हिंट द्या. हिंट युजफुल गोष्ट useful आहे, अशी बिनकामाची गोष्ट म्हणजे नाही. कोणाला यूज येईल? तुला आपल्याला सगळ्यांना यूज मध्ये ब्लॉगिंग रिलेटेड आहे काही? आपल्याला युजफुल गोष्ट आहे. आता एवढं सर्व Shoot related. सांगून देऊ काय आहात? शूट रिलेटेड आहे का? काय पण सगळं मला मी सांगून देऊ रोबोट का? आहे का? कसला रोबोट? रोबोट काय मिनी पॉकेट? अरे नाही करू शकत. हिंट द्या ना. पुढून घ्यायचं. आता एवढं सांगितलं आपली युजफुल गोष्ट, हे बाकीचे ते युज नाही करू शकत, एवढा त्यांचा युज नाही. हा जास्त आपण दोघं use करू. यांच्या काय आयडिया ऐकतो. हा नाही हे पॉइंट ते बरोबर बोलले. आंघोळीची साबणच असू शकते कारण ते आमच्याच कामात येईल, हे बाकीचे काय आंघोळच करत नाही. हा ही गोष्ट खरी. आंघोळीची साबण थोडं गेस करू दे. रोहित तुला खायचं सुचतं का? खायची गोष्ट याला तुझ्या तर नुसतं कामाची आहे खायचं ना. सुचतं रोहितला. खायची गोष्ट तुझ्या कामाची, आमच्या थोडी कामाची आहे. याच्यात काय असू शकतं यार? गोष्ट आपल्या दोघांच्या जास्त कामाची आहे, म्हणजे आपण दोघं जास्त यूज करू तिला. आणि तू आणि मी ती गोष्ट बघायला पण गेलो होतो एकदा, ती आपल्याला खूप जास्त आवडली पण होती, पण तू बोलला की हे आपण पोस्टपोन करू, आपण हे नंतर घेऊयात. माझ्या गिफ्ट तू जज करा, मी गिफ्ट देतो. हा जर म्हणजे शरीर असेल ना तर हा हात पाय दे ना मग ते. हा पण याच रिलेटेड याच्यात काय असेल गेस कर. थांब याच्यात मेमरी कार्ड आहे, बरोबर आहे का? हार्ड डिस्क गेस कर. ठीक आहे पुढे मेमरी कार्ड याच्यात. हा बरोबर आहे. हा ओपन कर ना. मेमरी कार्ड किंवा एसडी कार्ड याच्यात. एक मिनिट, आता हे छोटं काय आलं मध्ये बाबा? आत्मान बितमान माझ्यापेक्षा जास्त यांचे तोंड बघितले का? किती एक्साइटेड आहे. ये क्या है भाई साहब? आत्मा कुठे? आय लव्ह यू याच्यात. तू बरं आय लव्ह यू म्हणत नाही बघ. मी अमोलला म्हटलं तर तू आय लव्ह यू म्हणत नाही, तर त्याने आय लव्ह यू लिहून दिलं. लव्ह यू. अरे हे इधर कुछ तो भी है. याच्यात आहे इथं काहीतरी मेमरी कार्ड आहे त्याच्यात. हा आता याच्यात काय भाऊ, काय वाटतं याच्यात काय असेल? म्हणलं तर ड्रोनच वाटतंय. म्हणून काय वाटतं? ड्रोन आणि ते कॅमेराचे तू काहीतरी नाही, ड्रोन बॅन आहे इंडियामध्ये. ड्रोन पॉसिबलच नाही. रिलेटेड म्हणतो असं ड्रोनच वाटत. नाही ड्रोन पण नाही. हा तसंच काहीतरी असं. नाही ड्रोन पण नाही. सांगतो ड्रोन तर नाही. तसंच काय तर नाही यार, गोष्ट सांगा. हा शूटच काहीतरी हार्ड डिस्कला मेमरी कार्ड कशाला लागेल? छोटासा कॅमेरा ते टाकली मेमरी कार्ड. मला सांग, आपण ट्रायपॉड वगैरे आणायला जातो का तिथं? हा? शूटिंगचं सामान आणायला जातो का तिथं? बरोबर ना? बेट्या बरोबर ना? त्या पाठीमागचं छोटं दुकान आहे. याच्यात सांग का ते पॉकेट कॅमेरा आहे याच्यात. पॉकेट कॅमेरा आहे ना? हे कधी प्लॅन केलं? 3 दिवसापासून चालू आहे आमचं ते. आणि बजेट आम्ही तिथंच पार्सल द्यायला चाललोय मग 3 दिवसापासून. तर काय बरं मेहनत खर्च किया तुमने. अरे बा ऑस्मो डीजीआय. अरे वा भारी आहे भारी आहे. बघा एक नंबर. हो उसकी प्राइस तो देखो.
तर काही चांगलंच महागडं गिफ्ट आहे. बहुत महंगा गिफ्ट आहे. लेकिन तू जर म्हटली असती ना ब्लॉग रिलेटेड, मी लगेच ओळखून घेतलं असतं. तुम्ही सांगत ना ते ब्लॉग रिलेटेड आहे. आणि बघायला पण गेलो होतो आम्ही, बरोबर आहे, बघायला पण गेलो बघायला होतो. गेलो होतो, टेस्ट घेतली होती. पण तेव्हा बजेट नव्हतं म्हणून कॅन्सल केलं होतं. हळू त्याचं ना वॉरंटी आपण ते स्टार्ट करू तेव्हापासून चालू होणार आहे. चालू करायची मग आता चालू हा, करू. हा, ते ऍप करावं लागेल डाउनलोड. ते मेमरी कार्ड कुठे आहे? आणि तुला सांगू का, यांचे सर्वांचे जीएसटी बिल सुद्धा घेतलेले आहे मी. हा का? हा, तुझा नंबर आणि मेल कट करून टाकलाय तिथून. भारी गिफ्ट पण आहे. आणि कधी प्लॅन केलंय? 3 दिवस झाले. तू मला म्हणून विचारत होती की हे चांगलं आहे का वगैरे. हे बघ, आम्हाला तुला कळूच द्यायचं नव्हतं, पण ना लास्ट टाइमला म्हटलं नको, एवढा महाग घेतोय, नको, विचारूनच घ्यायला पाहिजे. आम्ही कन्फ्युजन होतो 2 याच्यामध्ये. आणि त्याची केस पण इतकी भारी आहे माहितीये का? पूर्ण क्रिएटर पॅकेज आहे हा. एक साधा वाला पण होता त्याच्यात आणि माईक पण आहे का मग? हा माईक पण आहे खूप डीजे. महाग असेल हे. एक क्रिएटर पॅकेज आहे. नाही, क्रिएटर पॅकेज तर खूप महाग आहे ना. हा क्रिएटर मग याच्यात एक माईक आहे ना आता. त्याच्यात वॉरंटी कार्ड असेल बरं का, ते फक्त पडून नका. ही स्क्रीन आहे कडक. ऑन कसं करायचं? हे कडक. आता गर्दीत आपला ब्लॉग 100% पूर्ण होणार. इतकं क्यूट आहे. अरे वा. आणि सर्वात भारी ओपनिंगच्या दिवशी होणार आहे. हा, आता आपली कन्नडची ओपनिंगचा जो ब्लॉग असणार आहे तो याच्यातच येणार आहे. आता सोन्या भाऊ छोटे याच्यात दिसणार. वाव, हे माईक आहे त्याचं. हा डीजेचं माहिती. ओ अरे, हे माईकच इतकं महाग आहे माहितीये का? खूप महाग माईक आहे. आणि पण आता ते आहे ना, त्याचं सगळ्या टेक्निकल गोष्टी मला शिकून घ्यावं लागणार आहे व्यवस्थित. आणि हे काय आहे? बॅटरी. बॅटरी 2 आहे त्याच्यात, मेन म्हणजे क्रिएटर याच्यात. हा, ही ऍडिशनल बॅटरी ना, ही खालची याच्यात आहेत. आणि हे ट्रायपॉड आहे. अरे किती भारी ना हे. Yes. एक नंबर. आता ब्लॉग करायला मला जास्त इंटरेस्ट येणार आहे. हा, मस्त बाहेर कुठे पण गेलो की ब्लॉग घेऊ शकतो, फोन पडला काय पाडलं रे? आणि काही मला ना सगळ्यांचेच गिफ्ट आवडले आणि बर्थडे पण करायला खूपच जास्त मजा आली. नवीन घरात पहिला बर्थडे होता आणि इतका स्पेशल सेलिब्रेट होईल असं वाटलंच नव्हतं. सगळ्यांचेच आभार आणि तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आभार. तुम्ही सुद्धा मला खूप जास्त शुभेच्छा दिल्या आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला जर मला बर्थडे गिफ्ट द्यायचंय तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. हेच माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट आहे. आणि एकदम भारी कमेंट करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.